पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कसलं टेंडर आहे आणि कधी आहे लास्ट डेट? आहे नाही हो, होती। आज वॉज द लास्ट डेट। वेळ पण संपत आली आहे। 1 वाजायच्या आतमध्ये ही फाईल सबमिट करायची होती। तुम्ही ज्या सरकारी ऑफिस मधून पेमेंट आणलं होतं ना, त्याच डिपार्टमेंटचं हे टेंडर आहे। ते लोक तर आता टपूनच बसलेले असतील। 1 मिनिट सुद्धा फाईल लेट घेणार नाहीत। बघतो आता सर काय म्हणतायत ते। विक्रांत सर, ती फाईल कम इन। सर, ही टेंडरची फाईल काय करू त्या फाईलचं आता? कपाटात सजवून ठेवू का हार घालू? फेकून द्या डस्टबिन मध्ये। आता हिचीच कमतरता होती इथे। कम इन। कशाला आली? ऍक्च्युली विजय, मला इथे कोणीच नको आता, नाहीतर मी काय करेन ते मला माहित नाही। एक मिनिट प्लीज, एकदा ऐकून घे। हे बघ, तू फाईलवर काम सुरू कर। एकही सेकंद वेस्ट करू नकोस। मी त्या अधिकाऱ्यांना कॉल करते आणि त्यांना रिक्वेस्ट करते की आम्हाला वेळ वाढवून द्या। आर यू आउट ऑफ युअर माइंड? सरकारी प्रोसिजर आहे, अशी बदलता येत नाही। अरे हो, पण ते अण्णांचे पेशंट आहे। त्यांना मी नीट समजावून सांगते की आपल्याकडे काय प्रॉब्लेम झालाय आणि प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे। ते हो म्हटले तर ठीक आहे, आणि नाही म्हटले तर तसाही आपल्या हातून चान्स गेलाय। पण एकदा चान्स घेऊन बघते ना। तू काम सुरू ठेव, मला फक्त एकदा ट्राय करू दे। ओके, कर ट्राय। फाइल दे। विजय, याची एक्स्ट्रा कॉपी घेऊन ये। हाँ सर। तू ना आज इथे यायलाच नको होतं। एवढं महत्वाचं काम असताना तू इथे बेस्ट विशेस घ्यायला आला होतास। हॅलो, काम झालं का तुझं? आणि वेळेत पोहोचलास का? मला सांग, दादा रागवला का? चिडलाय तो। मी आता काही बोलू शकत नाही, उद्या भेटलो की सांगतो सगळं। तू घरी जातेस का? हाँ, ऊन खूप आहे, टेक केअर। यू टू। आणि ऐक ना, आता कामाकडे दुर्लक्ष करू नकोस प्लीज। बाय बाय। हो सर, ऍक्च्युली तो टेक्निकल इश्यू होता, पण आता तो सॉल्व्ह झालाय। टेंडरवर आमचं काम सुरू आहे सर, आणि आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की आम्ही टेक्निकली क्वालिफाईड आहोत। सर फक्त आम्हाला ना 2 तासांचा वेळ हवा। 2 तासांच्या आत टेंडर तुमच्याकडे पोहोचवण्याची जबाबदारी माझी। थँक्यू सर, थँक्यू सो मच। काय झालं होतं? आय मीन, इतका उशीर का झाला? मी टेंडरच्या कामासाठीच जात होतो। वाटेत एकीकडे थांबलो, गाडीतून उतरलो आणि परत येऊन बघतो तर चावी हरवली होती। मग मी मेकॅनिक शोधला, गाडी उघडून घेतली, म्हणून उशीर झाला। पण ठीक आहे, आपल्याला 2 तास वाढवून मिळाले। सो आपण टेंडर। आता काही टेन्शन नाही, दादा पटापट भरून टाकेल सगळं।
कम इन. सर थँक्यू. माझं झालं बोलणं त्यांच्याशी. त्यांनी आपल्याला 2 तास दिलेत. माझी काही मदत हवी आहे? बस. तू आणि विजय जाऊन हे सबमिट करून ये. येस सर. आले आले. नमस्कार. तुम्ही या ना या. आता कसं एकदम घरी आल्यासारखं वाटतं. बऱ्याच दिवसांनी भेट होतीये. काय झाली का सगळी कामं? कामं चालूच आहेत जिंदगीभर, त्याला काही अंत नाही. आपण आपलं फक्त हातभार लावायचं. तुम्ही खूप करता हो लोकांसाठी, पण थोडा रागावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. रागावर कंट्रोल आहेच वहिनी, पण अन्याय नाही सहन होत मला. आणि खास करून कुणी आया बहिणीवर जर अन्याय केला तर मग मी पाहत नाही समोर कोण येतो. अहो तुम्ही काय सगळ्यांना सुधारण्याचा ठेका घेतलाय का? ठेका नाही वहिनी. लोक कुंकू लावतात, शेंदूर फासतात. मी सांगतो त्यांना मी माणूस आहे, देव नाहीये. मला देव नका करू. पण त्या साहेब, साहेब असताना देखील असाच होतो मी. त्यांची पडेल ती कामं करायचो मी. त्यांच्या कामाचा वसाच घेतला होता मी. त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच काम करायचा प्रयत्न करतो मी. शेवटपर्यंत तुमची आठवण काढत होते. समजलं मला जेलमध्ये ते. जेलरला विनंती केली की मला जाऊ द्या, त्याच्या हातापाया पडलो, पण जेलर नाही म्हणाला. तो पुन्हा रक्ताचं नातं असल्याशिवाय सुटता येत नाही. त्याला काय माहित, रक्ताच्या नात्यापेक्षा काही नाती जास्त मोठी असतात. कसे काय गेले दादा अचानक? तुम्हाला अटक झाली. जामीन मिळवण्यासाठी त्यांना यश नाही मिळालं आणि ही गोष्ट खूप लागली त्यांच्या मनाला. विरोधकांनी तर काय तुमची केस उचलूनच धरली होती. विरोधक म्हणजे तो राज सिंग? नाही म्हणजे कधी समोर नाही आले ते, पण विरोधकांना काय हो, संधी हवीच असते. ह्या गोष्टीचा खूप मनावर ताण होता त्यांच्या आणि त्यातच हार्ट अटॅक आला त्यांना. ह्या इथे घरात स्वतःच्या बेडवर गेले ते. हॉस्पिटलमध्ये नेण्याची पण संधी नाही मिळाली आम्हाला. मी पूर्ण खचले, पण वेदांतनी सगळी जबाबदारी घेतली. बिझनेस सांभाळला, इतका वाढवला. पण राजकारणात मात्र अजिबात रस नाहीये त्याला. आणि तो धाकटा कोण, नाव काय त्याचं? विक्रांत. हा, तो पण दादाला कामामध्ये मदत करतोय, पण तयार व्हायचंय अजून. होतं असं आहे. मोठा भाऊ पुढे गेला की छोटा जरा
आराम करतोस. हे आपसूक मिळतं का सगळं? घेईल हळूहळू सगळी जबाबदारी. तुम्ही बसा, मी आलेच. काय ग, खूप दमलेली दिसतेस आज. हे पी आधी. थँक्यू. उन्हात फिरली असशील. किती वेळा सांगितलंय तुला उन्हात फिरू नको, पण अजिबात ऐकत नाहीस ना. मला एक गोष्ट कळत नाही, तू स्कूटर घेऊन जातेसच कशाला? बस किंवा ऑटोनी जात जा ना ग, किती ऊन असतं. अगं आज ऑफिसमध्ये खूप मोठं काम होतं. म्हणजे आमच्या कंपनीचं नव्हतं, वेदांतच्या कंपनीचं होतं. त्यालाच मदत करत होते. टेंडरचंच काम ना? हो. तुला कसं काय माहित? अगं त्याचं काम आहे म्हटल्यावर टेंडरचंच असणार ना. अगं हो, पण तू कसं गेस केलंस? ताई, अगं काय विचारतेय मी? अगं विक्रांत आला होता ना भेटायला, त्याने सांगितलं तेव्हा. खूप गोंधळला होता ग तो. गाडीची चावी सापडत नव्हती, दार उघडत नव्हतं. खूप घाबरला होता तो. अच्छा, म्हणून उशीर झाला होता का त्याला? मला वाटलं वेदांत उगाच चिडतोय. पण बरोबर आहे वेदांतचं. विक्रांतला कळायला नको. इतकं महत्वाचं काम आहे, 1 वाजेपर्यंत टेंडर सबमिट करायचा आहे आणि तो तुला भेटायला आला आणि वरतून गाडीची चावी हरवली. इकडे वेदांत त्या टेंडरच्या सबमिशनसाठी मरतोय आणि तो, अगं शेवटी मी बसले त्याच्या मदतीला. कामाच्या बाबतीत इतका निष्काळजीपणा कोणी कसं करू शकतं ना, मला हेच कळत नाही. नाही अगं अमूल्य, मी बघितलं ना, तो त्या गाडीचं दार उघडण्यासाठी किती प्रयत्न करत होता, पण नाही जमलं. मला सांग, तू मुद्दाम ती चावी हरवणार आहे का? नाही ना. अगं हो ताई, पण कामाच्या वेळेला त्याने ती फाईल घेऊन ऑफिसला यायला नको होतं का? काम झाल्यानंतर भेटू शकला असता ना तो तुला. त्याच्यामुळे आज ऑफिसमध्ये सगळ्यांनाच त्रास झाला. आज टेंडरची लास्ट डेट होती हे माहिती असताना त्याने कॉलेजला यायलाच नको होतं ना. काम महत्वाचं आहे का तुला भेटणं महत्वाचं आहे? कमाल. तू का आलायस या घरात? चल निघ इथून. गेट आउट. आय सेड गेट आउट. वडील धाऱ्याशी कसं बोलावं, काही शिकवण वगैरे दिली की नाही कोणी? नाही माझं ठीक आहे, तू इथे काय करतोस? मी विचारलंय तू इथे काय करतोयस? सकाळी दिलेली समज कमी पडली आहे बहुतेक. असं का थोडी तरी अक्कल? हे माझी अक्कल काढू नकोस. तुझ्यासारखा गुंड या घरात कसा आलाय ना हे कळत नाहीये मला. आणि या घरात आलेल्या माणसावर हात उचलायला भाग पाडू नकोस मला. नाही की चल. बायोडाटा सांगितलाय मी सकाळीच. नुकताच जेलमधून बाहेर पडलोय मी. मला परत जेलमध्ये जायला फक्त एका हाफ मर्डरची गरज आहे. अरे हात तर लावून दाखव. हाफ मर्डर. मूर्ख असतील ती लोक ज्यांनी तुझ्यासारख्याला बाहेर सोडलं. उत्तम वर्तणूक, गुड कॅरेक्टर म्हणून सोडलंय मला. तू आणि गुड कॅरेक्टर. तुझ्यासारख्या माणसांना बघितलं ना की असं वाटतं माझ्या हातून खून येईल एक दिवशी. निघितून चल. गेट लॉस्ट. वेदांत, वेदांत तरी काय करतोयस? हे पुरुषोत्तम गुडपल्लीवार आहेत, तुझ्या बाबांचे सहकारी. आणि हा आमचा मोठा मुलगा वेदांत.
ह्यांनीच सगळा बिझनेस सांभाळलाय. आई पण मला कळत नाहीये हा माणूस इथे काय करतोय. वेदांत, अरे तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते. मोठ्या माणसांशी असं बोलतात का? हे बघ, तू आराम कर. आपण नंतर बोलू. ज्या वेगात तो गेलाय त्यावरून तुम्हाला वाटतंय हा थकला असेल म्हणून? राग जरा वडिलांपेक्षा जास्तच आहे. काय करणार, राग रक्तातच आहे ना. पण माझ्या शब्दाबाहेर नाही. खूप लहान वयात त्यांनी यश मिळवलंय. यश बिश मिळवलं असेल त्याने, पण वडिलांसारखी माणसं कमवायची कला नाहीये अंगात. ताई अगं चल जेवायला. अगं काय किती हाका मारतीये मी तुला. चल ना जेवायला. नाही ऐकू आली मला तुझी हाक. बरं जाऊ दे, चल चल ना. आता बघत काय बसलीस, चल. काय चाललंय तुझं? कुठे काय? ताई तू जे काही करतेयस ना ते लोकांच्या नजरेत येतंय. हे बघ अमूल्य, कोड्यात बोलू नकोस. जे काय असेल ते स्पष्ट सांग, स्पष्ट बोल. तू हे जे काही सकाळ दुपार संध्याकाळ विक्रांतच्या मेसेजेसवर बोलत असतेस ना त्याबद्दल बोलते. त्यात काय एवढं? आणि आम्ही लपून छपून भेटत नाही ना. कॉलेज बाहेर सगळ्यांसमोरच भेटतो. अगं तुम्ही भेटा बोला त्याबद्दल मी काहीच म्हणत नाहीये. मेसेजेसवर बोला, फोनवर बोला, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की उद्या जाऊन असं नको व्हायला की तुमच्या दोघांना एकमेकांची सवय होऊन बसेल आणि पुढच्या सगळ्या गोष्टी कठीण होतील. अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर विक्रांतची आई आपल्या घरी येऊन जे काही बोलून गेली ना ते आपण विसरायला नको. आणि तिकडे माझ्या विक्रांतनी तुझ्यासाठी जीव देण्याचा प्रयत्न केला. परदार माझ्या मुलाच्या समोर आलीस तर तुलाच नाही, तुझं अख्खा कुटुंब उद्ध्वस्त करीन मी. आई आणि अण्णा वाट बघतायत खाली. ये लवकर. पुरुषोत्तमला बघून वेदांत संतापला. आता कधीतरी तुम्हाला हे सगळं विचारणारच. आई, मी आजवर तुला हे विचारलं नाही, कारण हे जे काही आहे ते तुझंच आहे. पण आज विचारतोय. ते 20 लाख रुपये तू या माणसासाठी मागितले होतेस? हो. का? काही देणी असतात वेदांत. म्हणजे कसली देणी? आणि ती अशा माणसाची? अशा म्हणजे? आई अगं, अशी माणसं आपल्या घरी काय येत आहेत? त्यांचा काय संबंध आहे आपल्याशी? कळेल, वेळ आली की सगळं कळेल. आई, मी आता क्लिअरली विचारतोय तुला, तो माणूस तुला ब्लॅकमेल करतोय का? नाही नाही, अजिबात नाही. वेदांत, तुझी आई तुला इतकी कमकुवत वाटली का की तिला कुणीही ब्लॅकमेल करेल? नाही आहे, असं नाहीये. पण तो माणूस मला अजिबात आवडत नाही. सकाळी रस्त्यावर भांडला तो माझ्याशी, जेलमध्ये राहून आलाय, आणि ही गोष्ट अभिमानाने सांगतो तो. आई, तो रानटी आहे, रानटी. वेदांत, अरे एखादी व्यक्ती बाहेरून कशी दिसते त्यावरून ती माणूस म्हणून कशी असेल हे आपण नाही ठरवायचं. मग मला सांग, तो कोण आहे आणि का आला होता? सगळं कळेल तुला. योग्य वेळ आली की सगळं कळेल. मी सविस्तर सगळं सांगेन. मी काही लपवणार नाही तुमच्यापासून. तुम्ही माझ्यापासून सगळं लपवलंत, पण मी तशी नाही वागणार. ठीक आहे, सांग. जेव्हा तुला योग्य वाटेल तेव्हा सांग. पण आई, मी त्या माणसाला नाही सहन करू शकत.